नमस्कार, मी श्रीशैल्य हरिदास गडगडे, प्रभाग क्रमांक 17तून अ गटातून उमेदवारी काँग्रेस पक्षाने मला दिलेली आहे। महाराष्ट्रात चर्चा आहे आणि आपल्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे की साहेबांनी शब्द दिलाय। महिलांच्या भरपूर समस्या आहेत, महिलांना सुरक्षितता नाहीये। म्हणजे कसं त्यांना रात्रीच्या वेळेस ट्युशनला आणणं असेल, सोडणं असेल मुलांना, तर दिवाबत्ती व्यवस्थित नाहीये, अक्षरशः त्यांना अंधारातून जावं लागतं। त्याच्यावर काम करायचं आमचं फक्त हेच लक्ष पहिलं असेल, दुसरं असेल महिलांच्या सुरक्षितता, तिसरं असेल लेकरां म्हणजे शाळेसाठी जे वगैरे आज म्हणजे गल्ली बोळाने किंवा टपरीवर सुद्धा असं अंमली पदार्थ मिळत आहेत। भाजपकडून प्रभाग क्रमांक 17 मध्ये स्थानिक मतदारांना नाहक त्रास, मूलभूत सुविधा घरापर्यंत आदरपूर्वक देऊनच रिंग रोडचा रस्ताही करून दाखवू, उमेदवारांनी बांधले चंक। लातूर शहराची निवडणूक प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपचे नेते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांचे चेहरे आज झळकले। प्रभाग क्रमांक 17 मध्ये मुलींच्या शिक्षणाचा त्रास, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, फक्त आणि फक्त भाजपच्या नेत्यांनी आणि बलाढ्य गुत्तेदारांनी रिंग रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून स्थानिक लोकांची गैरसोय व्हावी यासाठी रिंग रोडला जोडणारा रस्ता अडवून ठेवल्याने काँग्रेसच्या उमेदवारांसह स्थानिक प्रभाग क्रमांक 17 मधील मतदार भाजपावर चांगलेच संतापले। दस्तूर खुद्द माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे प्रभागातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी आणि भाजपकडून नागरिकांना त्रास याची माहिती घेतली। नागरिकांना महिला भगिनींनी त्रास देणाऱ्या भाजपला इथून हद्दपार करावा अशी विनंती उपस्थित मतदारांना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली। काँग्रेसच्या उमेदवारांनी जनतेच्या प्रती कायमस्वरूपी जनसेवेत राहण्याचं वचन यावेळी उपस्थित मतदारांना केले आहे। तर पहिला सर्वात मोठा प्रश्न रिंग रोडला जोडणारा रस्ता हे खुला करून देणार असल्याचे शब्द काँग्रेसच्या उमेदवारांनी देतात टाळ्यांचा कडकडाट मतदारांनी करून घोषणा देत काँग्रेसचे स्वागत केलं। प्रभाग क्रमांक 17 मध्ये लातूर शहराची महानगरपालिकेचे एक वेगळं रूप चित्र या ठिकाणी पाहायला मिळतो। कारण या प्रभागामध्ये सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी देण्यात आले काँग्रेसच्या वतीनं, आणि काँग्रेसचा एक नाराच आहे, लातूरचं हित काँग्रेस आणि वंचित। त्या पद्धतीने कशा पद्धतीचं वातावरण आहे, स्वतः बोलण्यासाठी उमेदवार आहेत, काय नेमके प्रश्न आहेत, जनतेपर्यंत काय मुद्दे घेऊन ते जातात। प्रथमतः आपण उमेदवार जे पुरुष उमेदवार त्यांच्याकडून काय मुद्दे आपल्या प्रभागामध्ये, कशा पद्धतीचा प्रतिसाद जनतेतून मिळतो तुम्हाला? नमस्कार, मी श्रीशैल्य हरिदास गडगडे, प्रभाग क्रमांक 17तून अ गटातून उमेदवारी काँग्रेस पक्षाने मला दिलेली आहे। आज या प्रभागात फिरत असताना रस्त्याचा एवढा प्रश्न गंभीर आहे। आज आपण ज्या रस्त्यापाशी थांबलो तो रस्ता म्हणजे विरोधकांनी अडवलेला आहे आणि तो 1 वर्षापासून त्यांनी म्हणजे 1 वर्ष कुणी आलं नाही इकडं। आता इलेक्शन झालं की आता प्रभागात येणं, मिटिंगा घेणं, आज अमित भैया साहेब आमचे नेते आज 1 वर्षापासून पाठपुरावा करतात। ते आज गल्लीतला प्रश्न त्यांनी विधान भवनात मांडला आहे। आज ह्या नगरची पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात चर्चा आहे आणि आपल्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे की साहेबांनी शब्द दिलाय तुळजाभवानी नगरातील नागरिकांना की आम्ही तो रस्ता रिकामा करून देऊ। तसंच प्रभागातील एवढे म्हणजे समस्या आहेत की नाली झाली नाही, कुठं रस्ता झालेला नाही, खूप समस्या आहेत। काही ठिकाणी तर नगरसेवक सुद्धा फिरकले नाहीत, त्याच्यामुळे नागरिकांचं त्यांच्यावर रोष आहे। त्यावेळेस आम्ही 100% निवडून अशी आम्हाला 100% खात्री आहे। जे महिला उमेदवार आहेत सध्या आता महिलांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केला तो, कारण किती शिकलेले आहेत, किती मुद्दे ते मुद्देशीर मानणार आहेत आणि महिलांचे प्रश्न काय माहीत काय कसे प्रश्न महिलांचे या ठिकाणी प्रभागात 17 मध्ये आहेत आणि महिला तुम्हाला काय त्या संदर्भामध्ये सांगतात? नमस्कार, मी साक्षी प्रवीण घोटाळे, प्रभाग क्रमांक 17 क गटातून मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे। तर आता इथं प्रभागामध्ये वावरत असताना, लोकांच्या भेटी वगैरे घेत असताना आम्हाला जाणून येत आहे इथं महिलांच्या भरपूर समस्या आहेत, महिलांना सुरक्षितता नाहीये। म्हणजे कसं त्यांना रात्रीच्या वेळेस ट्युशनला आणणं असेल, सोडणं असेल मुलांना, तर दिवाबत्ती व्यवस्थित नाहीये, अक्षरशः त्यांना अंधारातून जावं लागतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महिलांचा सुरक्षेचा प्रश्न म्हणजे आरोग्याचा राहिलेला आहे। तर आपल्या प्रभागामध्ये स्वच्छतेचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे। जिथं स्वच्छता असेल तिथं आरोग्याचं नक्कीच चांगलं असेल, पण तसं नाहीये। बघा तुम्हाला पण लक्षात येईल, सगळ्यांनाच लक्षात येईल की प्रभागाची स्वच्छता पण पहिल्यासारखी राहिली नाही। जसं पहिलं 8-10 वर्षापूर्वी होती तशी नाही राहिली। गटारा असेल, उघड्यावरच पाणी जातं, गटाराची कुठे सोय नाहीये, कचरा गाडी किंवा घंटागाडी वेळेवर येत नाहीये। मग ह्या सगळ्या प्रश्नांना प्रामुख्याने महिलांना तोंड द्यावं लागतं। महिलांनाच ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव पण असते, स्वच्छतेची असते, आरोग्याची असते, पण ह्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून महिला स्वतःच्या म्हणजे देखभालीकडे लक्ष न देता प्रभागातील स्वच्छता वगैरे त्यांना हा अडथळा प्रमुख आहे महिलांचा। मग ह्यावर नक्कीच उपाययोजना आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत की प्रामुख्याने रस्त्याचे काम आहेत, प्रामुख्याने गटार साफ करणे असेल किंवा कचरा गाडी वेळेवर येणं असेल, पाणी वेळेवर आणि स्वच्छ येणं असेल, हे आमचं काम राहील।
प्रामुख्याने. अजून काही महिला उमेदवार आहेत ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतली होती, त्यांना समस्या विचारण्याचं किंवा प्रश्न करण्याचं कारण आहे. त्यांच्याकडून जाणून घ्या कशा पद्धतीचे प्रश्न या प्रभाग क्षेत्रामधले आहेत, जनतेचे काय मागणी आहेत आणि काँग्रेसच्या वतीने तुम्ही कसे सोडवणार आहात. प्रभाग नंबर 17 यज्ञश्री अभिषेक देशमुख, गट ब. मला या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी भेटलेली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता तुम्ही प्रश्न विचारला की काय काय समस्या आहेत, काय काय तुम्हाला उत्तर द्यायचं. आम्ही ज्यावेळेस इथं प्रचार करत होतो, हे करत होतो, तर जनतेने पहिला मुद्दा हा रस्त्याचाच मांडला. जे आता अमित भैयांनी येऊन आमच्याकडून कामं करून घ्यायची 100% गॅरंटी दिलेली आहे. तर आम्ही हे कधी त्यांचा दिलेला शब्द आम्ही मानाने पाळू आणि त्याच्यावर 100%च काम करू. म्हणजे हा रस्ता आई तुळजाभवानीचा जे रस्ता जे आहे ते रिंग रोडला जोडतो का? हो, रिंग रोडला जोडतो. किती लोकांची एवढी समस्या आहे? रोज 2-2.5 हजार लोकांची समस्या आहे. त्यांना रोज हा डेलीचा रूट आहे त्यांचा हा, पण हा खूप कालांतरापासून बंद असल्यामुळे इथं सगळ्यांना दुसरा रूट घ्यावा लागतो. त्यासाठी त्यांना कमीत कमी 10 मिनिटाचा, जिथं 5 मिनिटाचा रस्ता पार होणार आहे तिथं त्यांना 15 ते 20 मिनिट जाऊन फिरून जावं लागतो. संध्याकाळच्या वेळेला महिला सुरक्षित नाहीत, लेकरं सुरक्षित नाहीत आणि रस्त्यावर पथदिवे नसल्याने, काही नसल्यामुळं त्यांना त्या पण गोष्टीची गरज लागणार आहे. तर ह्या गोष्टीवर आम्ही 100% काम करायचं ठरवलेलं आहे. पण हा जो मेन रस्ता आहे ते मोकळा करायचा, आम्ही 100% त्याच्यावर काम करायचं. आमचं फक्त हेच लक्ष पहिलं असेल. दुसरं असेल महिलांच्या सुरक्षितता, तिसरं असेल म्हणजे शाळेसाठी जे वगैरे शाळा, महिला, वृद्ध जे आहे ते पण त्या पण समस्या आम्ही सॉल्व्ह करू. आणि राहिले रस्ते, नळ, गटारी ह्या गोष्टीकडे पण विशेष लक्ष देण्यात येतं आणि सगळ्यांच्या आरोग्याकडे पण लक्ष द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. महिला उमेदवारांनी सांगितले महिलांची समस्या, युवकांना व्यसनमुक्त करून त्यांसाठी काय क्रीडांगण किंवा काही व्यायामशाळावर काही संकल्पना आहे तुमच्या डोक्यात? हो, आता जी ग्रीन बेल्ट आहेत रिकामी तिथं आम्ही व्यायामशाळाचं म्हणजे साहेबांना सांगितलेलं आहे, आमच्या जाहीरनाम्यात पण आहे. आणि आज म्हणजे गल्ली बोळाने किंवा टपरीवर सुद्धा असं अंमली पदार्थ मिळत आहेत. त्याच्यामुळं त्यांचा त्रास मुलांचा म्हणजे महिलांना, लेडीला जास्त त्रास आहे. ते आम्ही 100% आम्ही साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू की म्हणजे हे करण्याचा, पूर्ण बंद करण्याचा प्रयत्न करू. हे होते प्रभाग क्रमांक 17चे तिन्ही उमेदवार ज्यांनी आपली संकल्पना, नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन येणाऱ्या काळामध्ये सर्वात पहिला प्रश्न मूलभूत सुविधा तर आम्ही पुरवू, लोकांपर्यंत जाऊन ते पूर्ण सॉल्व्ह करू. परंतु सर्वात मोठा प्रश्न आहे जे हा तुळजाभवानीचा जे रस्ता रिंग रोडला मिळणार आहे किंवा जाणार आहे, तो रस्ता पहिल्या सुरुवातीला करून इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मी असलम जारेकर, एपीएन महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.